नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांची आई अवंतिका जाधव यांच्या व्हिसासंदर्भात पाठवलेल्या पत्राला अद्याप उत्तर न दिल्याबद्दल परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री सरताज अजीज यांच्यावर टीका केली आहे. अवंतिका जाधव यांना व्हिसा मिळावा म्हणून विनंती करणारं वैयक्तिक पत्र अजीज यांना पाठवलं होतं, मात्र अद्याप त्यावर उत्तर न आल्यानं अवंतिका जाधव यांना पाकिस्तान व्हिसा देण्यास विलंब करतोय असं दिसून येत असल्याचं स्वराज यांनी ट्विटरच्या संदेशात म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं संयुक्त प्रवेश परीक्षा जेईईच्या माध्यमातून भारतीय तंत्रज्ञान संस्था आयआयटीमध्ये प्रवेशाला घातलेली बंदी हटवली आहे. जेईई परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत काही चुका आढळल्यानं विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्यात आल्याच्या विरोधात काही याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. यावर अंतिम आदेश येईपर्यंत आयआयटीच्या प्रवेशावर न्यायालयानं बंदी घातली होती. उच्च न्यायालयानेही या संदर्भातल्या याचिका दाखल करून घेऊ नये असंही न्यायालयानं सांगितलं आहे. आयआयटी संस्थांनी प्रश्नपत्रिकेत यापुढे अशी कोणतीही चूक करू नये ज्यामुळे न्यायालयीन कारवाईची गरज भासेल असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे जेईईच्या निकालाच्या आधारे आता आयआयटीमध्ये समुपदेशन आणि प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय शहर विकास, गृहनिर्माण आणि दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयांचं विलीनीकरण करण्यात आल्याचं केंद्रीय शहरी विकास मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं आहे. हे विलीनीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या किमान सरकार आणि जास्तीत जास्त शासन या धोरणेशी प्रेरित असल्याचं नायडू यांनी ट्विटरवरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. या विलीनीकरणामुळे गृहनिर्माण आणि शहरी पायाभूत प्रकल्पांमध्ये योग्य समन्वय राहील असं ते म्हणाले. जम्मू काश्मीर पोलिसांनी लष्कर ए तय्यबाचा मारला गेलेला दहशतवादी बशीर लष्करीच्या एका सहकाऱ्याला आज अटक केली. संदीप कुमार शर्मा उर्फ आदिल असं त्याचं नाव असून तो उत्तर प्रदेशातल्या मुजफ्फरनगरचा रहिवाशी आहे. एटीएम लुटण्यासह अन्य दहशतवादी कारवायांमध्ये त्यानं बशीरला मदत केली होती. सूक्ष्म आणि लघु उद्योगांना चालना देण्यासाठी या क्षेत्राकडून 358 उत्पादनं खरेदी करण्याचा मोठा निर्णय रेल्वे मंत्रालयानं घेतला आहे. यासाठी 9,000हून अधिक सूक्ष्म आणि लघु उद्योजकांनी रेल्वेकडे नोंदणी केली आहे. स्वच्छतेसंबंधी साहित्य, कार्यालयीन कामकाजासाठी लागणारी सामुग्री, रंग यासारखी 358 प्रकारची उत्पादनं खरेदी करण्यासाठी 4,400 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद रेल्वेनं केली आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आणि रेल्वेचे अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्याच्या मागणीसाठी आज शिवसेनेतर्फे राज्यभर जिल्हा बँकेसमोर ढोल वाजवा आंदोलन करण्यात आलं. या योजनेत लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचा आरोप करून शिवसेनेनं लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयासमोरही हे आंदोलन केलं. लातूर जिल्ह्यातल्या ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार आहे त्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी, कर्जमाफी होणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीनं 10,000 रुपये कर्ज वाटप करण्यात यावं आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. उस्मानाबाद इथंही जिल्हा बँकेसमोर आंदोलन करण्यात आलं. राज्यात इतर ठिकाणी सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, भंडारा, धुळे, नाशिक या ठिकाणीही शिवसेनेनं हे आंदोलन केल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. नव्यानं स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या डॉ. कविता चौतमोल यांची तर उपमहापौरपदी माजी नगराध्यक्षा चारुशीला घरत यांची बिनविरोध निवड झाली आहे. शेतकरी कामगार पक्ष आघाडीच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या उमेदवारांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्यानं ही निवडणूक बिनविरोध पार पडली. स्थायी समितीच्या 16 सदस्यांची नेमणूकही यावेळी करण्यात आली. त्यात भाजपचे 10 तर शेतकरी कामगार पक्ष आघाडीचे 6 सदस्य आहेत. देशातल्या एचआयव्ही एड्स बाधितांसाठीच्या पहिल्या खासगी हॉस्पिटलचे संस्थापक एड्स तज्ज्ञ डॉ. प्रदीप उगीले यांचं आज मुंबई इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 50 वर्षांचे होते. 1993 साली लातूरच्या शासकीय रुग्णालयात एचआयव्ही एड्स तज्ज्ञ म्हणून रुजू होण्यापूर्वी उगीले यांनी मुंबईच्या जे रुग्णालयात एड्स बाधितांसाठी निर्माण करण्यात आलेल्या देशातल्या पहिल्या कक्षाचे प्रमुख म्हणूनही काम पाहिलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर उद्या लातूर इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 6:50 वाजून